न्यूरोफिजिशियन डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी रुग्णालयाच्या प्रशासकीय अधिकारी मनीषा मुसळे माने यांच्या मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. पण डॉक्टरांना मनीषाशिवाय अन्य कोणाचा त्रास होता का? त्यांना आत्महत्येच्या आणि आदल्या दिवशी कोणाकोणाचे कॉल आले होते किंवा त्यांनी कोणाला कॉल केले होते या संदर्भातील माहिती CDRमधूनच बाहेर येईल अशी अपेक्षा होती. पण पोलिसांनी न्यायालयात दाखल केलेल्या 720 पानांच्या दोषारोपपत्रात CDRच जोडला नसल्याची बाब समोर आली आहे. परदेशवारीसाठी कोट्यवधींचे विमान खरेदी केलेले डॉक्टर वळसंकर अनेक दिवसांपासून त्रस्त होते. आपल्या जवळच्या मित्रांना त्यांनी खासगीत काही गोष्टी सांगितल्या होत्या. त्यांच्या आत्महत्येनंतर IMA तर्फे शोक सभा घेण्यात आली. त्यावेळी अनेक डॉक्टरांनी मते व्यक्त केली होती. त्यातील कोणाचाही जबाब घेतल्याचे दोषारोपपत्रात दिसत नाही. दरम्यान आत्महत्येच्या दिवशी सायंकाळी 6:30 व 7:15 वाजता आपण आत्महत्येचा निर्णय घेतल्याचे त्यांनी मुलगा डॉक्टर अश्विन यांना सांगितले होते. पण त्या दिवशी डॉक्टरांनी अश्विन यांच्यासह अन्य कोणाला कॉल केले होते, त्यांच्यात नेमके काय बोलणे झाले या बाबी CDRमधून बाहेर येऊ शकले असते. डॉक्टर वापरत असलेल्या मोबाईलचे CDR काढल्याचेही त्यावेळी पोलिसांनी सांगितले होते. मात्र दोषारोपपत्रात CDR जोडलेला दिसत नाही अशी माहिती मनीषाचे वकील प्रशांत नवगिरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी रुग्णालयातून बाहेर पडण्याचा निर्णय घेत पुढील काळात वाडिया हॉस्पिटलमध्येच पूर्ण वेळ लक्ष घालण्याचा निर्णय घेतला होता. स्वतःच्या रुग्णालयातील कामकाज सोडलेल्या डॉक्टरांनी आत्महत्येच्या 4 महिन्यांपूर्वी रुग्णालयात लक्ष घातले होते. 17 एप्रिलला मनीषाने ईमेल केला होता. त्या संदर्भात त्या दिवशी रुग्णालयात मनीषाला बोलावून चर्चा झाली. दुसऱ्या दिवशी डॉक्टर मनीषाविरुद्ध पोलिसात जाणार होते अशीही माहिती त्यावेळी समोर आली होती. तरी देखील 18 एप्रिलला डॉक्टरांनी आत्महत्या का केली, त्यांना मनीषाशिवाय अन्य कोणाचा त्रास होता, त्यांच्या निकटवर्तीयांना त्यांनी काय सांगितले होते, आत्महत्येच्या दिवशी व आदल्या दिवशी त्यांनी कोणाकोणाला कॉल केले, त्यांना कोणाचे कॉल आले, अशा सर्व प्रश्नांची उत्तरे दोषारोपपत्र दाखल होऊनही अनुत्तरितच आहेत. सदर बाजार पोलिसांनी डॉक्टर वळसंकर आत्महत्येचा तपास पूर्ण करून 58 दिवसांनी 720 पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. पण त्यात अटकेतील संशयित आरोपी मनीषा मुसळे माने यांच्या 3 बँकांमधील 3 वर्षांच्या बँक स्टेटमेंटची 340 पाने आहेत. याशिवाय सुमारे 100 पाने 73 जणांच्या जबाबाची असून त्यात डॉक्टरांच्या स्वतःच्या रुग्णालयातील 44 कर्मचारी असल्याचेही ॲडव्होकेट नवगिरे यांनी सांगितले.